नमस्कार. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुलीवंदनाच्या दिवशी देगलूर पोलिसांची कारवाई. अवैध दारू विकणाऱ्या 16 विक्रेत्यांवर कारवाई. धुलीवंदनाच्या दिवशी 16 अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. धुलीवंदनानिमित्त शुक्रवारी मद्य विक्री बंदी असूनही शहरात राजरोसपणे अवैधरित्या दारू विक्री केली जात होती. पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या 16 जणांवर कारवाई केली. धुलीवंदनाच्या दिवशी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी दारू विक्रीवर बंदी घातलेली होती. तरीही अवैधरित्या लपून छपून दारू विक्री करणाऱ्या 16 जणांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कार्यवाही केली. यामध्ये आकाश तेजराव वाघमारे, राजू धोंडीबा वाघमारे, बालाजी मारुती घाटे, रामचंद्र मनोहर दहीकांबळे, शेषराव गंगाराम अंकमवार, साईनाथ भरत चिंतेवार, श्रीनिवास हेमंत उपलवार, विजय नारायण भडके, उमाकांत शेषराव घाटे, राजेश्वर शंकर बाचावार, सायल्लू जयराम जाधव, प्रवीण दिगंबर जाधव, नामदेव सटवा कुमारे, दशरथ नागोराव कुमारे, राम परमेश्वर भंडरवार आणि प्रेमसिंग हरीश जाधव यांचा समावेश आहे. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी धनाजी जोशी.